विचारलेलं आपण हे फायब्रस रूट आहे. सांग रे, तू सांग. The roots of plant appear as a bunch of similar size thin roots arising from the base of stem. Such roots are called fibrous roots. पाय यानं व्यवस्थित सांगितली. आता पाय हिच्यात काय उरलं, बंच बी नाही, सगळे सारख्या आकाराचे आहेत. आणि याचा जर विचार केला तर हे पाय हे एकाच ठिकाणाहून सगळे ओरिजिनेट झाले. आता हे सगळ्याला आपण दाखवलं बी तर या अशा प्रकारच्या रूट लेखन त्याला रूट म्हणायचं फायब्रस रूट. बरं, ज्या रूटचं फायब्रस रूट असतात त्याचं जे काही लीफ मधलं व्हेनेशन कोणतं असते, पॅरलल व्हेनेशन. आता पाहिलं. आता पहा दुसरा प्रकार पाहायचा आपल्याला. दुसरा जो काही आता हे पाय टमाट्याचं झाड आहे, त्या टमाट्याच्या झाडाचा जर विचार केला तर याच्यात पहा मुळावर मुळं येले. मुळावर काय आले, मुळं. आणि एक मेन मुळ आहे त्याले, बरोबर आहे. आणि त्याच्यावर मुळावर मुळं आले साईडचे. मग मेन मुळाला आपण म्हणतो टॅप रूट. अलग लक्षात. आणि साईडचे जे काही आहेत ते आपण सेकंडरी टर्शरी असं करत असतो. तर अशा प्रकारचे जे काही रूट असणार आहे याला टॅप रूट सिस्टीम आपण म्हणतो. काय म्हणणार आहे, टॅप रूट सिस्टीम. बाकीच्या नाही काय करायचं, सगळ्याला मी दाखवणार, काळजीपूर्वक पहा म्हणजे जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल. थोडस मी जवळून मी दाखवतो. पहा ह्याच्यात काय आहे, हे जे काही मुळं आहेत हे मुळावर मुळं येलेत सगळे. आलं लक्षात व्यवस्थित, समजू राहिलं. तर याला काय म्हणणार आहे, टॅप रूट. टॅप रूटची डेफिनेशन सांग कमलेश, काय होतं. The roots of plant consist one main root and small size roots arising from it. The main root is called taproot. अलग लक्षात. अँड द एंटायर सिस्टीम ऑफ म्हणजे अँड धिस सिस्टीम ऑफ रूट इज कॉल्ड ॲज टॅप रूट सिस्टीम. असं पाहिलं होतं आपण. तर अशा प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं.